हे आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांनी योजना आणलेली आहे, खरोखर चांगली योजना आहे। महिला वर्ग एवढा खुश झाले ना, अगदी चांगले 3-3 हजार प्रत्येक खात्यात आले। पण त्या बहिणीने मी विचार केला पाहिजे, गणपतीसाठी खर्च करायला पाहिजे। गेले मला वाटते आमच्याकडे जर केले आणि केले नसले तर प्रत्येक नवऱ्याला तरी थोडे थोडे द्या। नवरा पण खुश, तुम्ही पण खुश व्हा। थोडक्यात गजर घेतोय। गणरायाची कृपाई झाली, लाडकी बहीण योजना आली। गणरायाची कृपाई झाली, लाडकी बहीण योजना आली। गणरायाची कृपाई झाली, लाडकी बहीण योजना आली। तिकीट घेऊन बघा, ही योजना तर आली, पण अगोदर योजना कुठली? एसटीचे अर्धे तिकीट। महिला वगैरे महिला सर्व आहेत ना, मिनी डोर मध्ये बसायलाच मागत नाही, सर्व एसटी। आणि काय 65 वर्षाला हाफ तिकीट, 75 वर्षाला फुल तिकीट, सर्वांना खुश केले। बघा इतकी वर्ष गेली, 40-50 वर्ष होऊन गेली, पण आपल्याला कधी ह्या सुविधा मिळाल्या नव्हत्या, त्या आज मिळायला लागल्या। म्हणून सर्वांनी लक्ष द्यावा। कोण आपल्याला काय, कोण आपल्याला देईल ना त्याचं काम करायचं। गणरायाची कृपाई झाली, लाडकी बहीण योजना आली। गणरायाची कृपाई झाली, लाडकी बहीण योजना आली। गणरायाची कृपाई झाली, लाडकी बहीण योजना आली। एसटीचे तिकीट अर्धे घेऊन आली माहेराला। मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपतीला। मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपतीला। मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपतीला। आली गणपती सणा आली तर आली, पण एवढी खुश होऊन आली ना का आमच्या महेंद्र आमदार यांनी रस्ते चकाचक केले। इतक्या वर्ष एवढ्या खड्ड्यातून यायचे ना, त्या बहिणी पण कंटाळायच्या, आम्ही पण बहिणींकडे जायला कंटाळायचो, का खड्डे एवढे मारण्याचे खड्डे। पण नॉनस्टॉप शाळा ते आग्यात आणणार नॉनस्टॉप। मला वाटते माझ्या आयुष्यात, आपल्या सर्वांच्या आयुष्यात पहिलीच वेळ असेल। नाहीतर काय होता, एक टप्पा झाला तो उकळला का दुसरा टप्पा, तो उकळला का तिसरा टप्पा, असे रस्त्याचे टप्पे टप्पे। पण आज ह्या सरकारच्या कारकिर्दीत नॉनस्टॉप खरोखर धन्यवाद देतो त्यांना। असेच कामं करीत राहा, सर्वांची कामं करा। काय काय सुविधा तर मला वाटते काय ती योजना आणली दुसरी पण काहीतरी 65 वर्षावरील वयस्कर लोकांना, वृद्ध लोकांना वृद्धापकाळ योजना, शिकार योजना आणल्या, पण त्या टिकल्या पाहिजे। नाही बहिणी तुम्हाला काय ठेवणार नाही। तिकीट अर्धे घेऊन आली माहेराला। मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपतीला। मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपतीला। मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपतीला। एकनाथ दादा आमचा भाऊ एकनाथ शिंदे खरोखर चांगल्या योजना आणल्या, त्यांना सहकार्य ज्यांनी केलं करून त्याला पण धन्यवाद देतो। पण पहिले आमचे रायगडचे मुख्यमंत्री बॅरिस्टर आमतुले त्यांनी पण एवढ्या योजना राबवल्यात ना, पण काही लोकांना कसं ना त्या पावल्या ना, कारण का योजना जर ह्या राबवल्या तर त्यांना आणखीन बढती मिळणार, म्हणून त्यांना खाली कसे खेचले। पण रायगडचे बघा, कोकणचे हुशार सगळ्या योजना आणतात, ते कोकणवालेच आणल्या चांगल्या, म्हणून त्यांना धन्यवाद देतो। येणारा माझा गणपती बाप्पा त्याच्यासाठी मी साठविले, त्याच्यासाठी मी साठविले, त्याच्यासाठी मी साठविले। गगनात मावेना आनंद माझा, गगनात मावेना आनंद माझा, गगनात मावेना आनंद माझा, गगनात मावेना आनंद माझा, सांगू मी आता कुणाला। मुख्यमंत्र्याची लाडकी
गणपती एक स्टाईलच आलेली आहे. स्पर्धा कसल्या पहिले भाजनाच्या स्पर्धा व्हायच्या, आता नाही. आता झिम्मा फुगडी ह्या स्पर्धा व्हायला लागल्या. म्हणजे आमचे राजकारणी पण आहेत ना बरोबर जागृत करायला लागले. ही जागृती आहे आणि चांगला हे आपण काय बोलतो ते प्रतिसाद चांगला दिलेला आहे महिलांना. कारण काय झिम्मा फुगडी सगळ्या विसरल्या होत्या. मोबाईल आलेला, मोबाईलवर त्या पण मोबाईलवरच. म्हणून चांगला उपक्रम चांगला राबवलेला आहे. मग महिलांना जागृत केलाय. पण पहिल्याच्या महिला काटकुट काना फुगडी झिम्मा या सगळ्या आहेत ना. नवीन मुलींना जरा अवघडच गेले असतील. तर माहिती पण नव्हते. काय जे सण आपले हे करतात नाचतात ते माहिती पण नव्हते. 200 रुपयाला धन्यवाद महिलांकडून. पण चांगला आहे आणि व्यायाम आहे तो. काटकुट काना त्याच्या पुढे काहीतरी आहे म्हशी गेल्या राणा वगैरे. हा तो एवढा जबरदस्त आहे ना. मग बायकांच्या कमरामध्ये ना त्या सुटल्याच नाही. सुटल्या म्हणजे आपल्या दुखत वगैरे असेल ते त्या व्यायामामध्ये चांगल्या होणार. त्या एवढा व्यायाम होणार तो. गौरी दिला माझ्या झिम्मा फुगडी घुमणार. पाहुणी तारा आनंद सोहळा. पाहुणी तारा आनंद सोहळा मोईल माझ्या मनाला. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आली. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आली गणपती सणा. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आली गणपती सणा. गणरायाची कृपाई झाली लाडकी बहीण योजना. गणरायाची कृपाई झाली लाडकी बहीण योजना. तिकीट आले घेऊन आली माहेराला. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आली गणपती सणा. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आली गणपती सणा. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आली गणपती सणा. गणरायाची येता स्वारी सगळे सोयरे आले दारी. सगळे सोयरे आले दारी. सगळे सोयरे आले दारी. पूर्वीच्या लोकांनी बघा ही संस्कृती आपली.
गणपती, दिवाळी, गणपती बघा सगळे सोयरे आपले नातेवाईक ह्या निमित्ताने येणार घरी, बाकी कोणी येणार नाही. पण ह्या निमित्ताने गणपती आणायला त्या निमित्ताने घरोघरी आपले पाहुणे येतात, आनंद होतो. रोज वेगवेगळे पक्वाने मिळतात, त्याचा आपल्या घरी रोज काही मिळत नाही. पण पाहुणे आल्यानंतर आपला महिला मंडळ चांगले हर प्रकार लाडू, पोळ्या हे सर्व नैवेद्य म्हणजे एक आनंदी उत्सव असते. म्हणून सर्वांनी आनंद घ्या. गणपतीला कधी विसरू नका, भजनाला कधी टाळू नका. भजन सेवा ही अशी आहे का हरिनामात जोर मन लोटे में हरिनामातून आपले जे शब्द येतात, उच्चार येतो, आपला भजन होतो, ही नकळत आपली सेवा झालेली असते. आणि त्या गणपतीचं बरोबर लक्ष असतं. बघा लहान मुलांना लक्षात ठेवा, गणपतीचं बरोबर लक्ष असतं. कोण मोबाईल खेळते, कोण भजन करते, कोण कुठे पत्ते खेळतात. पण त्यांना बरोबर काय जागा दाखवतो, बरोबर जागा दाखवतो. त्यांना बरोबर लाईनीवर आणायचं काम गणपती करतोय. पण तुम्ही भजन सेवेत राहा, बघा तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठला प्रश्न तुमच्या अडचणीचे राहणार नाही. माझ्यावरून सांगतो. विलासराव पाटील त्यांनी मला हर तऱ्हेची गाणी गायली, हर तऱ्हेची गाणी. आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही राहिलो म्हणून आज आम्ही असे नवीन गजर करतोय. कमल तुझं शिष्य विद्याधर, कमल तुझं शिष्य विद्याधर, आरवी गणेशाला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपती सणाला, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपती सणाला. गणरायाची खुबाई झाली लाडकी बहीण योजना, गणरायाची खुबाई झाली लाडकी बहीण योजना. घेऊन यावी माहेराला, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपती सणाला, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपती सणाला, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आली गणपती सणाला. गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया. पंढरीनाथ